सुभाषचंद्र बोस, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नायक नेताजी म्हणून ओळखले जाणारे सुभाषचंद्र बोस हे भारतातील महान स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशातील कटक येथे जन्मलेले ते एक हुशार विद्यार्थी होते आणि नंतर त्यांनी भारतीय नागरी सेवेत प्रवेश घेतला. तथापि त्यांनी राजीनामा देऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. बोस सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम करत होते, परंतु महात्मा गांधींच्या अहिंसक दृष्टिकोनापेक्षा ते वेगळे होते. ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र संघर्ष आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. 1938 आणि 1939 मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी वेगळे होऊन संपूर्ण स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बोस यांनी आंतरराष्ट्रीय मित्रांचा शोध घेतला. 1941 मध्ये ते नजरकैदेतून सुटले, जर्मनी आणि नंतर जपानला गेले, जिथे त्यांनी भारतीय राष्ट्रीय सैन्य इनाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली इनाने ईशान्य भारतात ब्रिटिश सैन्याशी लढा दिला. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, या त्यांच्या प्रसिद्ध घोषणेमुळे असंख्य भारतीयांना वसाहतवादी राजवटीविरुद्ध उठण्याची प्रेरणा मिळाली. 1945 मध्ये बोस यांचे रहस्यमय बेपत्ता होणे हा वादाचा विषय राहिला आहे, परंतु त्यांचा वारसा अजूनही टिकून आहे. ब्रिटिश नियंत्रण कमकुवत करण्यात त्यांच्या प्रयत्नांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे अखेर 1947 मध्ये भारताचे स्वातंत्र्य झाले. नेताजींचे धैर्य, देशभक्ती आणि मजबूत, स्वावलंबी भारताचे स्वप्न पिढ्यांना प्रेरणा देत राहते. त्यांच्या बलिदानाचा आदर करत असताना त्यांनी स्वप्नात पाहिलेला भारत एकजूट, शक्तिशाली आणि स्वतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. जय हिंद.